सिडको वाहतूक शाखेला आहे आणि त्यांना केलेल्या आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल एकूण 33 वर्ष त्यांची पोलीस खात्यामध्ये सेवा झालेली आहे. या सेवामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कर्तव्य पार पाडलेलं आहे. उदाहरणार्थ पोलीस स्टेशन, त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकामध्ये. तर याच्यामध्ये असताना त्यांनी देशासाठी चांगलं उत्तेजन म्हणजे चांगलं काम केलेलं आहे. त्याबद्दल त्यांना माननीय पोलीस महासंचालक यांच्यातर्फे पोलीस डीजी इन्सिग्निया हे पदक आत्ताच बहाल झालेलं आहे. सुमारे मला वाटतं 1 मेच्या दिवशी यांना ते पदक बहाल झालेलं आहे आणि त्याच्या पुष्ट्यार्थ निळे जे वादळ आहे निळे प्रतीक जे आहेत यांनी त्यांना ह्या सन्मान ते दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि यांनी छान काम केलेलं आहे पोलीस खात्यामध्ये आणि ह्या पोलीस खात्यात केलं वाखाणण्याजोगं काम आहे. जे आलेले जे आहेत जे आपल्याला काही काही गोपनीय माहिती असतात ती गोपनीय माहिती काढायची आणि ती पुरवायची शासनाला, जेणेकरून होणारे जे गुन्हे असतात त्याला यांनी प्रतिबंध बराच वेळा केलेला आहे आणि आता सध्या वाहतूक शाखेमध्ये देखील छानपैकी काम करत आहे. आता त्यांच्यासोबत बोलून घ्या. काय सांगाल आज पुरस्कार तुम्हाला मिळाला त्याबद्दल काय सांगाल? काय सांगणार सर आजच्या पुरस्काराबद्दल? आजच्या पुरस्काराबद्दल मी 33 वर्षाच्या नोकरीमध्ये काम करत असताना सामाजिकदृष्ट्या खूप काम केलेलं आहे. पोलीस खातं आणि समाजाचं काम पोलीस खात्याला मिळून मी केलेलं आहे. त्यामुळं मला सरांनी वेळोवेळी मदत केलेली, मी सरांना वेळोवेळी मदत केलेली, शासनाला मदत केलेली आहे आणि समाजाला विशेष म्हणजे मी जनजागरण केलेलं. मी 14 वर्ष विना अनुदानित मी कार्यक्रम केलेला. बाबासाहेबांच्या भीमगीताचा कार्यक्रम विना मानधन घेता मी गायलेले 14 वर्ष मी समाजासाठी दिलेले आहे. त्याबद्दल सर आज पुरस्कार मिळाला तर कसं वाटतं तुम्हाला? आनंद कसा? खूप आनंद वाटतो. पोलीस खात्याच्या लोकांना पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, पण समाजच खरंच समाज असतो. समाजाची किंमत करतो, माणसाची किंमत करतो, त्याचा मला अभिमान वाटतो आज. धन्यवाद. सर आज निळे प्रतीकच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला, काय सांगाल त्याबद्दल? निळे प्रतीकच्या निमित्ताने आम्हाला जो सन्मान केलेला आहे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन आम्हाला सन्मानित केलं, त्याबद्दल आम्ही निळे प्रतीकचं खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. प्रत्येक बाबासाहेबांचे जे विचार आहेत विचाराची तास धरून आपण आपलं जीवन कार्य केलं तर समाजाची निश्चित दखल घेतो असं आम्हाला वाटतं. धन्यवाद. यापूर्वी तुम्हाला कोणते पुरस्कार मिळाले? हा मला पहिल्यांदाच पुरस्कार भेटला. पुरस्कार मिळाला तुम्हाला कसं वाटतं? एकदम आनंद वाटतो. समाज दखल घेत आहे त्याच्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. आता सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काम करत असताना तुम्ही नागपूरच्या उद्धारासाठी फार मोठं काम केलेलं आहे. त्या संदर्भात थोडं आपल्याला सांगा. मी मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि नागसेन भूमी ही माझी कर्मभूमी बाबासाहेबांची. बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे बाबासाहेबांच्या संविधानामुळे म्हणा की आपण आज जो आहे आपण हे सगळं बाबासाहेबांची देण आहे आणि म्हणून ह्या भागात चळवळ असावी. या भागात मतदानामध्ये बाबासाहेबांचं योगदान खूप आहे आणि ह्या भागातला समाज सुधारावा म्हणून बाबासाहेबांनी पीची स्थापना केली आणि इथं अनेक शिक्षण संस्था बाबासाहेब उभारल्या गेल्या. परंतु खंतही वाटते अजून बी त्या पीएचच्या नागसिंहमध्ये काही तेवढं डेव्हलपमेंट अजून होत नाही. आम्हाला थोडी काम करण्याची संधी मिळाली आणि नागसिंहमध्ये डॉक्टर आंबेडकर विद्या महाविद्यालय आणि बाबासाहेबांनी जे बांधलेलं वसतिगृह आहे अजिंठा वसतिगृह त्या अजिंठा वसतिगृहाची दुरुस्ती शासनाने केलेली आहे. परंतु तिथे मला काम करण्याची संधी भेटली. या कॉलेजसुद्धा तिथे इन्व्हेस्टमेंट झालं आणि मला खूप आनंद वाटतो की त्या नागसेनवनमध्ये या 2 वास्तू बाबासाहेबांनी बांधलेल्या वास्तू त्याचं रिनोव्हेशन त्याचं दुरुस्ती करण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केलं. मी सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये असल्याने मला तिथं काम करण्याची संधी भेटली थोडी का होती बाबासाहेबांच्या पुण्यामुळे. तो एक मला खूप मनस्वी आनंद मिळतो. आमचे मोदवडे सर मला नेहमी म्हणतात सर तुम्ही खूप छान काम केलं वगैरे येते पण आपण काही एवढे मोठे नाही संघाला म्हणून सांगावं की प्रत्येक आंबेडकरी अधिकारी कर्मचारी कोणी असो त्यांनी पी एस संस्थेला मदत करावी
आपले लेखणी बाबासाहेबांची भूमिकेने काम करावं असं मला तरी प्रांजळपणे वाटतं. तो एक मला सुखद अनुभव आहे. ते 2 वाजता आपल्या झाल्यात आणि सांगायला अजून एक सांगतो मी की अजून ज्या संस्था आहेत त्या संस्थेला सुद्धा साहित्य बांधकाम खात्याची परमिशन म्हणजे एस्टिमेटला केली आहे. आता मंत्रालय स्तरावर जर त्याचे पाठपुरावा झाला नागसेवनमध्ये ज्या संस्था आहेत त्या सर्व संस्थेचं डेव्हलपमेंट होऊ शकतं एवढं मला आहे की तसे साक्षीदार वगैरे आहेत. धन्यवाद सर.